परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सूत्रकार भाष्यकार का श्रुति वचन से जगत उत्पत्ति कथन का अभिप्राय नाही। हेडिंग आहे अशी. जरी असलं तरी त्याचं रहस्य नाही. श्रुतिकार भाष्यकार श्रुतिकार कोण आहेत, भाष्यकार कोण आहेत? ज्याने ब्रह्मसूत्र केलं ते व्यास, त्याला श्रुती त्याने मुद्दे श्रुतिकार. आणखी श्रुतिकार आणखी खूप वेदाध्ययन करणारे, वेद पाठांतर करणारे असे श्रुतीचे आणखी ऋषी मुनी आहेत. ते श्रुतिकार. मग गौडपादाचार्य असे पुष्कळ लोक असतात. आणि भाष्यकार सूत्र ज्यांनी भाष्य केलं, ब्रह्मसूत्र केलं त्याने माझ्याकडे, त्याच्यावर आचार्यांचं भाष्य आहे, त्याला भाष्यकार म्हणावं. शंकराचार्यांनी त्या भाष्याचं माझ्याकडे मी आणलंय भाष्य शंकराचार्याचं, नारायणदास जसं करायचं सांगितलं, चतुसूत्र एक कर म्हणलं आणि अध्यास भाष्य एक चांगलं करून पूर्वोत्तमला. तर भाष्यकार आणि सूत्रकार सृष्टीनुसार असणारे यांचं मत सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम सांगतील. कनिष्ठ अधिकाऱ्याकरता, मध्यम अधिकाऱ्याकरता. वास्तविक फार तर खरं आहे. ज्यात खरेपणा त्यात नानत्व सांगितलं तरी काही बिघडत नाही. पण खऱ्याला नानत्व नसतं आणि त्यात नानत्व ते खरं नसतं. सांगा, तुम्ही थोडं वाचलं असेल, ऐकलं असेल. ह्या जगाबद्दल प्रत्येकाने आपापलं मत मांडलं ना, आणि एकाचं मत एकाला जुळलं नाही. म्हणजे ज्याच्या मतामध्ये जुळत नाही आणि ज्याच्या नानत्व मताचा विचार मिथ्या असतं. म्हणून पुढच्या अधिकारानुसार त्याला कळून द्यायचं म्हणल्यावर काहीतरी आर्टिकल करावे. म्हणून श्रुतीनुसार श्रुती अभ्यास करणारे भाष्यकार शंकराचार्य त्यांचं तात्पर्य साधकाला सांगण्याकरता आहे. सूत्रकार भाष्यकार ने द्वितीय अध्याय में उत्पत्ति कहने वाले. आता सूत्रकार म्हणले कोण आहे? वेदव्यास. सूत्रकार म्हणले की वेदव्यास. श्रुत्यानुसार म्हणले की ती वेदानुसार. मग ते वेदाचे श्रुतीपाठ करणे ऋषी म्हणे. पण सूत्र म्हणले की कधी विसरत नाही. सूत्र म्हणले की व्यास आणि भाष्य म्हणले की शंकराचार्य. हे मुख्य कधी विसरत नाही. आणि ह्यांनी जे काही सिद्धांत सांगितला ते दुसऱ्यांना नाही जमलं. मग ते कपिल असतील, पतंजली असतील, आणखी जैमिनी असतील, नाही त्यांना इतकं सिद्धांत नाही जमला. फक्त जैमिनीने आचार सांगितला. जाऊ दे, हा विषय तर नाही. सूत्रकार भाष्यकार ने द्वितीय अध्याय में उत्पत्ति कहने वाले श्रुति वचन का विरोध दूरी करी के जो एक रूप से तैत्तिरीय श्रुति के अनुसार उत्पत्ति में सर्व उपनिषदन का अभिप्राय कहा है. आता सूत्रकार ने
काही लोकांच्या विरोध, त्या विरोधाची निवृत्ती करून, विरोधाचा बाद करून सृष्टीनुसार सृष्टीची उत्पत्ती सांगितली. पण कनिष्ठ अधिकाऱ्याला, मध्यम अधिकाऱ्याला, उत्कृष्ट अधिकाऱ्याला नाही. कोण भाग घ्यायचा? उत्कृष्ट अधिकारी. हस्तामूलक, तोटकाचार्य, चला नको उत्कृष्टच सांगायला, मग मन खाली येत नाही. त्या भंगत मंदिरंग हे नगच वाटतं. चला सो मंद जिज्ञासु के निमित्त कहा है. आलंच का ते श्रुतीचं, सूत्रकारांचं, भाष्यकारांचं जगत निर्मितीबद्दल जे काही सांगायचं मंद जिज्ञासू करता, उत्कृष्ट नाही. हेच अभंग सांगतो तुला. शहाण्या पुरे एकच वचन तुकोबरावांचं. अरे शहाण्याला एकदा सांगायचं, पुन्हा नाही. असे आमचे मामा होते, श्रीधर मामा. एकदा पाठ ऐकत, पुन्हा नसतं ऐकत. चला मंद असणारे काही टक्केवारी सामुग्री आहे, कळण्या इतकी सामुग्री आहे, पण बांधण्या इतकी सामुग्री नाही. त्याचे ब्रह्मशक्ती नंद गुरुजी पुढे होते. चला. जो उत्पत्ति वाक्यन के पूर्व कहे अभिप्राय को नहीं. जे जगाची उत्पत्ती सांगितली, पूर्वी जी सांगितली स्मारक भाव नाही, काही नाही, त्या दृष्टीने नाही, मंद दृष्टीने सांगायचं. जाने ता मंद जिज्ञासु को उपनिषद में नाना प्रकार से जगत की उत्पत्ति देखी के आपस में उपनिषदन का विरोध है. आता ते मंद जिज्ञासूने जगाची उत्पत्ती उपनिषदामध्ये अनेक प्रकार सांगितले, पण त्यांचा काही विरोध हे त्याला कळलं नाही. कोणी 5 तत्व सांगितले, कोणी 7, कोणी 25, कोणी 3, असं आपापलं मत सांगितलं. यह भ्रांति होई जावेगी. म्हणून त्यांची भ्रांती होईल त्या मंद जिज्ञासूला, म्हणून ते सांगतात. ताकि दूरी करने को सर्व उपनिषदन में एक रूप से जगत की उत्पत्ति प्रतिपादन का प्रकार कहा है. आता मंद जिज्ञासूला अनेक प्रकारचं मानणं असेल, त्या गोंधळ होतो, विरोध होतो. म्हणून त्या मंद जिज्ञासूचा गोंधळ असेल, विरोध हे असं सांगते, तिथं सांगत तर ते विरोध नाही सांगण्याकरता सृष्टीनुसार जगाची उत्पत्ती सांगितली क्रमाने. और जाकू ब्रह्म विचार से यथार्थ ज्ञान नहीं होवे, ताकू लय चिंतन के निमित्त भी उत्पत्ति क्रम कहा है. आता ब्रह्मज्ञान लय सोपं आहे रे, पण कळत नाही शास्त्र. तुका म्हणे सोपे आहे सर्व, ब्रह्मज्ञानासारखं सोपं काहीच नाही. म्हणून एक अभंग आहे, मोडून यावा सूक्ष्म दुस्तर, दुस्तर म्हणजे हाती आहे, सूक्ष्म म्हणजे कर्म. हे दोन्ही बाजूला ठेवून साधून आणि राजमार्गामध्ये ब्रह्मज्ञान पाहिजे. हे मराठीच्या निग्रह ब्रह्मविद्येचा सफळ करेल हे राजमार्ग. म्हणून त्या मंद जिज्ञासूचा कळण्याकरता आता त्याला लय चिंतन सांगायचं आहे. लय चिंतन म्हणजे त्याच्यात हाय चला. ज्या क्रमते उत्पत्ति कही है, तासे विपरीत क्रमते लय चिंतन करे. आता ज्या क्रमाने उत्पत्ती झाली त्याच्या वर चिंतन करायचं. अविद्या, अविद्यापासून महत्त्व, आणि त्या महत्त्वापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी. हे क्रम झाला. आता त्याच्या उलट पृथ्वी चाललंय जलात, जलात चाललंय वायूत, अग्नीत, अग्नी चाललंय वायूत, वायूचं चाललंय आकाशात, आणि आकाशात चाललंय मायात.
असे तो उलट. चला ता लय चिंतन से अद्वैत में बुद्धी स्थित होवे हे. हा आता लय चिंतनामध्ये साधकाची अद्वैत स्थितीमध्ये वृत्ती स्थिर होते. सो लय चिंतन का प्रकार पंचीकरण में वार्तिककार सुरेश्वराचार्य ने कहा है. ते पंचकरण जगाच्या जे केलं त्या पंचकरण सांगते सुरेश्वराचार्य. सुरेश्वराचार्य म्हणजे शंकराचार्याचे चौथे शिष्य. ते पहिले मंडन मिश्र होते. चला जास्त मोठं सांगा. यह ग्रंथ उत्तम जिज्ञासु के निमित्त है. याते जगत की उत्पत्ति और लय का प्रकार नहीं लिखा और सागर रूप है. याते संक्षेप्ते दिखावे है. आता हे ग्रंथ उत्कृष्ट अधिकार करता म्हणून त्या पंचकरणावर जे काही लयाची उत्पत्ती हे जे त्या सांगितले ते ही काय मी सांगत नाही. उत्कृष्ट अधिकाऱ्या करताय परंतु प्रसंगाने आल्यावर थोडं सांगतो. उत्तम जिज्ञासु टिपे दृष्टि सृष्टिवाद की रीति से ब्रह्म विषय प्रपंच का आरोप करके फिर ताके अपवाद पूर्वक पंचम भूमिका में आरूढ़ होने योग्य जो उत्तम संस्कारवान जिज्ञासु है यहाँ उत्तम जिज्ञासु कहिए है. उत्तम जिज्ञासु कशाला म्हणायचं. वाच एक वाक्य. दृष्टि सृष्टिवाद की रीति से. दृष्टी सृष्टिवाद ते आता दृष्टी सृष्टिवाद कशाला म्हणायचा. आता ऐक दृष्टी सृष्टी. दृष्टी या शब्दाचा अर्थ ज्ञान. सृष्टी या शब्दाचा अर्थ पदार्थ. पण दृष्टी सृष्टीवादामध्ये क्रम नाही. पदार्थ आणि पदार्थ एकच स्थानात आहे. कळेल का तुला. माऊलीने दृष्टी सृष्टीवाद सांगितलं. नाथांनी सांगितलं. नाथन तरी थोडं मंद जिज्ञासू कळलं. एका तासामध्ये कोटी सृष्टी होत जातात. एका तासामध्ये कोट्यावधी सृष्टी होत जातो. फक्त दृष्टी सृष्टीवाद कळते कळलं. पण त्याच्यापेक्षा माऊली दृष्टी सृष्टीवाद खूप वेगळं ऐकत. लागून डोळा उडी तर कुठे सृष्टी घोडमोड होती. डोळ्याचं पातक लोसत कोट्यावर सृष्टी होती जाते. सांगा तुझ्या आईन बापन जगतून कुठं राहिलंय. माझ्या गुरुलाच कळलं होतं. बाकीचं मला माहिती नाही. डोळ्याचं पातळ असतं कोट्यावर सृष्टी होती जाते. काय आहे सोपं नाही. कळणं सोपं आहे नाही. हे खूप महत्वाचं. आणि दृष्टी सृष्टीवाद उत्तम अधिकार आहे. त्यामध्ये नामदेव राय, त्यामध्ये चांगदेव महाराज, असे महान रामप्रभू. म्हणून आठवण झाली. नाथांच्या भागवतात पहिल्या का दुसऱ्या अध्यायात माया ही काय असं विचारलं मच्छिंद्रनाथाला. कवी त्याचं ना पहिले अवतार कवी जनकाने. म्हणजे माया म्हणजे तर बोलणंच गेलं वाया. त्याचा शब्दच पाहायला गेला. जे नाही ते कशाला विचारतो. म्हणून दृष्टी सृष्टीवादाचे पुरुष गुरुजी सारखेच. चला पुढे तेच वय त्याचं खालचं. ब्रह्म विषय प्रपंच का आरोप करिके फिर ताके अपवाद पूर्वक पंचम भूमिका में आरूढ़ होने योग्य. आता आरोप आणि अध्यारोप, अध्यार आणि अपवाद. आरोप तो कसा आरोप असतो. नसलेल्याचा दोष लावणं त्याला आरोप म्हणा.
तसं ब्रह्माच्या ठिकाणी जग नाही, पण त्याच्यावर आरोप केला. त्याला आधार बोलावा. आणि अपवाद, ब्रह्माच्या ठिकाणी वस्तू नाही कळलं, हे अपवाद. वस्तू नाही त्याच्या ठिकाणी, अपवाद. नाही त्याची कल्पना करणं आधारोप किंवा आरोप. आणि ते नाही सिद्धी करणं हे अपवाद म्हणा. अरे नाही, मी उगा म्हणलं होतो तसला नाही, तो माणूस वेडायच का काय, तो देव माणूस आहे, अरे अपवाद म्हणायचा. आणि तुम्हाला जीव वाटतो माहीत आहे ते, त्याला आधार आरोप म्हणावा. तसं ब्रह्माच्या ठिकाणी मंद जिज्ञासू करता आरोप करायचा. पण ही तर दृष्टीशिष्टीवाद ज्याला कळला त्याची भूमिका 5वी असते. 5वी म्हणजे सांगतो, शुभेच्छा, सुविचारणा, प्रणमानुचा, सत्वपचन, असंशक्ती, हे 5 भूमिका आहेत. पदार्थ बहिणी तुर्य ही 7 भूमिका आहेत परमार्थ. त्याच्यावर 4 मुक्ताच्या आहेत आणि 3 साधकाच्या आहेत. तर असंशक्ती म्हणजे अभ्यासाचा अभिमान नाही का, गुरुच्या वासासंग माझ्या वृत्ती चिंतन करतात त्याचे स्मरण नाही, त्याला असंशक्ती म्हणावं. असून त्याच अशक्त नाही, त्याचा अभिमान नाही. सांगता येतं महाराज, डोळ्याला पाणी येते अभ्यास करण्याच्यावर का. तुमचं काय, तुम्हाला आम्ही शास्त्राच्या तुमच्या कमी आहेत बघा, तुमचं पुण्याने हे ऐकायला यायला लागलं. असंशक्ती ही 5वी भूमिका आहे. सत्वपत्ती म्हणजे मी ब्रह्म असा निश्चय आहे. आणि शोभीचा सुविचारणा तरुण माणूस आहे म्हणजे निध्यास आहे. सुविचारणा साधन चतुष्ट आहे. शुभेच्छा म्हणजे साधारण इच्छा. आणि असंशक्ती म्हणजे वृत्ती अभ्यास करत असताना त्याचा अभिमान नाही, हे उत्कृष्ट अधिकाराचं लक्षण. त्याच्याकरताही लय चिंतन नाही. कोणाकरता नाही, उत्तम जिज्ञासू. उत्तम जिज्ञासू हवा असं. चला, याला दृष्टी सृष्टीवाद म्हणा. दृष्टी आणि सृष्टी एकच खाली, अगोदर दृष्टी नंतर सृष्टी असं नाही. दृष्टी सृष्टी एकच म्हणजे लागून डोळा उडू दे. आता त्याच्यापेक्षा लय सूक्ष्म आहे आणखी, पण काय उपयोग सांगू. तुमच्या घरी सेकंड आहेत ना, किती सेकंड आहे? 1 तास 60, 1 मिनिट आणि 60 मिनिटाचा 1 तास. सेकंडमध्ये डोळच पातळ असतात. आता त्याच्या पुढे चला, हे चिंतन आहे रे. पण आमचे जागृत होत आहे, तुझा पदर पडून पडतो. एका सेकंडमध्ये 18 काष्ट आहेत. 18 काष्ट. 18 काष्ट त्या कालाची विभागणी. आणि एका काष्टामध्ये, काष्ट म्हणजे त्याचं मिनिट सेकंड असं नाव आहे, तसं एका सेकंडमध्ये 18 काष्ट आहेत. इतकं ज्योतिष असं. पण हे एकच त्याचा ठोक काढा. दृष्टी आणि सृष्टी युगपत आहे. अगोदर सृष्टी नंतर दृष्टी, अगोदर सृष्टी असं नाही, दोन्ही बरोबर. चला, म्हणजे कोणाकरता कोणचा अधिकारी उत्तम उत्कृष्ट. आणि हे ज्याला कळतो 5व्या भूमिकेत जातो. ज्याला दृष्टीसृष्टीवाद कळला तो 5व्या भूमिकेत जातो. 5वा म्हणजे अभ्यास त्याचा असा असतो की अभ्यासात स्मरण नाही, अभ्यास तर चालू आहे, त्याला असंशक्ती म्हणावं.
त्या साधनाची सत्य साधनाची गुंता नाही. मी एक अभ्यास करतो, मी ब्रह्म आहे हे सुद्धा नाही. चला, शुद्ध ब्रह्म से जगत की उत्पत्ती होवे नाही. म्हणून शुद्ध ब्रह्म जे आहे त्याच्यापासून जगताची उत्पत्ती होत नाही. काय ते? शुद्ध ब्रह्म असंग है, अक्रिय है. शुद्ध ब्रह्म कसं आहे? असंग आणि अक्रिय. अक्रिय. त्याच्या ठिकाणी क्रिया नाही आणि संगमही नाही त्याचा. किंतु आता थांबा, तुम्ही द्रष्ट्या रूपाने तुमच्याशी कोणा संबंध आहे? तुम्ही ज्ञान रूपाने दृष्टी आहेत, कोणाशी संबंध तुमचा नाही. शुद्ध स्वरूपात दिसणे संबंध. आणि त्याची क्रिया नाशाची माया आहे. आणि शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्म असंग असल्यामुळे त्याच्या ठिकाणी काहीच नाही. किंतु माया विशिष्ट जो ईश्वर तासे जगत की उत्पत्ती होवे है. मग कोणापासून उत्पन्न होतो? माया विशिष्ट ईश्वर. कारण माया हे कार्य करते ना, पण त्याला चेतन असते, सत्यच असतं. म्हणजे मायामध्ये पडले चैतन्य प्रतिबिंब, तो ईश्वर, तो जगाचा करता है. याते माया और ईश्वर का स्वरूप प्रतिपादन करे है. म्हणून आता ईश्वर आणि माया है ना, या दोन्ही स्वरूप वर्णन करतात, मायाचं आणि ईश्वराचं. त्या ईश्वराचं म्हणजे मायाचं, मायाचं म्हणजे ईश्वराचं. माया विशिष्ट त्याच्यावर टिप्पणी. यद्यपि जगत विवर्त उपादान रूप अधिष्ठान माया उपहित चेतन है, माया विशिष्ट चेतन नाही. आता जरा सूक्ष्म विषय. विवर्त या शब्दाचा अर्थ वेगळं. विवर्त या शब्दाचा अर्थ वेगळा. मग इथं काय लिहिलं? विवर्त उपादान कर. विवर्त उपादान कर कोण आहे? माया उपहित चेतन. माया उपहित चेतन है ना. आणि माया उपहित चैतन्य विवर्त आहे ना, म्हणजे मायाहून वेगळं आहे. विवर्त म्हणजे मायाहून वेगळं. आता विवर्त म्हणजे वेगळं, पण कसं नाही वेगळं? मायाहून वेगळं. माया उपहित चैतन्य मायाहून वेगळं विवर्त होणार. आणि ते विवर्त असणारं चैतन्य त्याच्या अस्तिभाती प्रियाच्या संबंधाने किंवा त्याच्या संबंधाने माया जगत निर्माण करते. सत्ता त्याची, अधिष्ठान, पण कर्तव्य हिचं. पण हिला उपादान म्हणायचं नाही. हे माझ्या गुरुची आठवण. माया उगम निमित्ताला घेतली रे, कळाना म्हणून, नाही तर माया नाहीच. तर सिद्धांत फार वेगळा आहे. पण माया निमित्ताला आहे, पण हे कळत नाही म्हणून माया उपादान करा मानत मंद जिज्ञासू करता. नाहीतर अधिष्ठान चैतन्य, आणि त्या अधिष्ठान चैतन्याच्या संबंधी माया जग निर्माण करते. माया म्हणजे अज्ञान, प्रकृती, शक्ती, हे सगळं तुझं स्वरूपात मायाचं. तथापि माया विशिष्ट को विवर्त उपादान कहिए, तासे जगत की उत्पत्ति कही है. म्हणून माया विशिष्ट चैतन्य ईश्वर ते या जगाचं उपादान कारण आहे. म्हणून जगाची उत्पत्ती त्याच्यापासून सांगितली, ईश्वरापासून. आणि विवर्त, विवर्त म्हणजे ते वेगळं. विवर्त म्हणजे ते वेगळं. सो अविवेकी पुरुषन की दृष्टि के अनुसार है. कोणाच्या? अविवेकी. कोण कोण? शास्त्री पंडित हे अविवेकी. हे खेळ वगैरे हे अविवेकी त्यातले अविवेकीच्या दृष्टीनं विवर्त उपादान सांगितलं. माया उपादान कारण पण नाही झालं. माया निमित्त आहे, पण हे पुढे कळेल. पण माया सुटे चैतन्य हे जगाचं कारण आहे. उपादान कारण. उपादान कारण कशाला म्हणायचं? त्याला पाठीमागचा विषय
ज्याच्यावर तो कार्य राहत नाही ते उपादान कारण. कार्यामध्ये ज्याचा प्रवेश आहे याच्यापासून कार्य राहत नाही ते उपादान कारण. मृत्तिका घटाचं उपादान कारण. मृत्तिका घटाचं उपादान कारण. विवेकी पुरुषों की दृष्टि से तो जगत की परिणामी उपादानता, विवर्त उपादानता माया विशिष्ट चेतन में नहीं है. हाँ, जे विचारक महात्मा आहेत त्यांच्या दिवशी माया विशिष्ट नाही आणि मायामध्ये नाही उपादान कारण ती नाहीच. तर वस्तू असेल तर त्या उपादान कारण सांगावं लागतं. उपादान कारण नाही तर म्हणजे वस्तू नाही त्याचं उपादान कारण कोण सांगायचं. वस्तू असेल त्याचं उपादान कारण सांगता येईल. जन न होय अवघा जनाचं कोण उपादान आहे इथं. सगळा देव आहे पण हे कळत नाही. मंद जिज्ञास करता विवर्त उपादान कारण सांग पण उत्तम जिज्ञासेच्या दृष्टीनं हे काहीच नाही. आता जे वाचलं उत्तम जिज्ञासेच्या दृष्टीनं माया विशिष्ट नाही आणि माया नाही. किंतु जगत की परिणामी उपादानता केवल माया में है. मग जगाची उपादान कारण कोण आहे. माया. माया आहे तर जगत आहे. माया नसली की जगत आहे. त्याला इकडे अनुभव करा. हे जरा शास्त्रीय. तुमच्या जवळची माया कोणची आहे नाही कळायचं तुम्हाला. मी सांगतो वासना कळते का. ठोसा तत्व नाही. देह वासना, लोक वासना, शास्त्र वासना. वासना ही माया आहे. आणि जन्म घेणे लागे वासनेची तीच माया. आणि माया जन्माला उपादान करणे. वासना जन्माला उपादान करणे. कर्म नाही. म्हणून मायाचा शोध तुम्हाला करत वासनेचा. आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्मच जर तुम्हाला पाहिजे असेल स्वच्छ अनुभव ही माया. कळलं. मग स्वच्छ अनोळख हे अज्ञान आणि तुम्ही याचा निवाडा करा. वेगळं स्वरूप सांगा. हा सांगतो नाही सांगतो मी सांगतो. व्यवहाराचं कारण माया आहे आणि व्यवहाराचं अधिष्ठान साक्षीत्व असतं. त्याला ब्रह्म म्हणायचं. त्याच्या सत्तेने माया कार्य करते. सत्ता धन्याची काही माया. मग स्वच्छ अनोळख ज्ञान आणि अज्ञान जवळच राहतं. ज्याच्या अज्ञान जे बसलं त्या ज्ञानाने निवडत होते. मग अज्ञान माया हे जगाचं उपादान कारण आहे. मंद जिज्ञास त्या दृष्टीनं. शुद्ध महात्म्या त्याच्या दिवशी काहीच नाही. चला. विवर्त उपादानता माया उपहित चेतन में है. म्हणून विवर्त उपादान कारण कोण आहे. चेतन. चेतन म्हणजे ब्रह्म. आणि विवर्त उपादान म्हणजे ब्रह्माचा आणि मायाचा काही संबंध नाही. चैतन्याचा आणि मायाचा काही संबंध नाही. आणि जर मानलं तर कल्पित अनिर्वचनी माना. आणि कल्पित अनिर्वचनी संबंधाने चैतन्य विवर्त असलेलं ते जगात उपादान कारण आहे. का त्याला थोडं विषय का. जगाचं अस्तित्व काढून घेतलं जग सिद्ध राहते का. जगाला अस्तित्व चैतन्यच आहे. जगामध्ये आहे पण कोणाचं आहे. चैतन्यच आहे. चैतन्य जर विचार बाजूला काढून घेतलं तर राहते का जग. मग चैतन्य जरी त्या जगात असलं तरी ते विकारी नाही. चैतन्य जरी जगात असलं तरी विकारी नाही. म्हणून विवर्त उपादान करणं. आणि विवर्त म्हणजे वेगळं. विवर्त म्हणजे वेगळं. हा म्हणून विवर्त उपादान कारण कोण आहे. अधिष्ठान चेतन. अच्छा. आणि परिणामी उपादान कारण कोण आहे. माया.
माया विशिष्ट बोला माया। अविवेकी जनों को दोनों धर्मन की माया विशिष्ट चेतन में भ्रांति से प्रतीति होवे है। बघ किती गोड गोड बोलले। कोणाला होता है दोन्ही धर्म अविवेक अविवेक। अरे अविवेक कोण आहे? ज्याला जग सत्य वाटते, ज्याला जगातच काहीतरी एक वस्तू मिळवावी वाटते, हे अविवेकी लोक। मग कोण कोण? शास्त्रीय पंडित। चला याते शास्त्रकारों ने इस अविवेकी जनों की दृष्टि के अनुवाद मात्र किया है। म्हणून या जगाचा अनुवाद केला, पण जगाचा सिद्धांत सांगितलं। जग असंच आहे असं नाही सांगितलं, तुमचं बोललो आम्ही। याच्यावर एक दृष्टांत सांगू आमच्या स्वामीचा। आमचे स्वामी सांगायचे, चैतन्य स्वामी। दोन्ही वादी आणि दोन्ही वाद्यांनी वकील दिले कोर्टात। हे तुमचा विषय नाही, पण मग आठवलं तुम्ही एक माझ्या विरोधात, मी तुमच्या विरोधात वाद, तुमचा एक वकील माझा एक वकील, आणि लोकांचे भैस चालले। मग माझा वकील जे तुमचं सगळं बोलायला लागला, तुमचं जे काही वादाचं सूत्र आहे ते सगळं तुमचं। अहो हे माझं बोलणं आहे, तुम्ही अहो म्हणजे तसं नाही, तुम्ही असं म्हणताल तर, म्हणजे अनुवाद। तर काय म्हणा तसं या शास्त्रकारांनी जगाचा अनुवाद केलाय, खरं नाही। चला प्रसंग से माया स्वरूप प्रतिपादन। आता मायाचं स्वरूप कसं आहे सांगू, आता ते उद्या कुंडली आरंभापासून मायाचं स्वरूप।